हॅलो स्टुडंट्स, आज आपण गॉस लॉ शिकणार आहोत. त्याच्या अगोदर आपण काय काय बघितलं बघा, इलेक्ट्रिक फील्ड बघितलं आणि इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी बघितली. मग इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी साठी मी तुम्हाला एक बल्बचं एक्झाम्पल दिलं होतं की बल्बच्या जवळ एखादा ऑब्जेक्ट आला तर त्या ऑब्जेक्टवरती इंटेन्सिटी जास्त असणार आहे आणि जसं जसं तो ऑब्जेक्ट लांब लांब जाणार तसं तसं त्याची इंटेन्सिटी काय होत जाते, कमी कमी होत जाते. मग सेम तसंच एखादं आणखीन एक एक्झाम्पल बघायचं तर तुम्हाला मुंबईची लोकल माहिती आहे, अगदी फेमस आहे तुम्हाला. आणि ते सुद्धा कशासाठी फेमस आहे, प्रचंड गर्दी असते त्याच्यात, बरोबर आहे, भरपूर लोक त्याच्यात प्रवास करतात. मग आता अशा लोकलमधनं समजा भरपूर लोक आहेत त्या लोकलमध्ये आणि एखादं स्टेशन आलं, मेन स्टेशन आलं, तर काय होतं, सगळे लोक काय होतात, अगदी तुम्हाला हे सुद्धा माहिती आहे की खूप कमी वेळ ती एका स्टेशनवरती थांबते. त्यामुळे काय होतं, सगळे लोक एकदम फास्ट धक्काबुक्की करून बाहेर पडतात, बरोबर आहे. मग जेव्हा हे लोक एकमेकांना ढकलून पुढे जात असतात, म्हणजे काय हो, त्या डोअर पाशी इंटेन्सिटी काय असणार आहे, जास्त असणार आहे, बरोबर आहे. मग सेम तसंच ही माणसं थोड्या अंतरवरती गेल्यानंतर काही लोक डावीकडे जातील, काही लोक उजवीकडे जातील, काही लोक सरळ जातील. म्हणजे काय हो, हे सगळे विरळ झाले लोक, म्हणजेच इंटेन्सिटी काय होती, कमी कमी होत जाते. म्हणजे डोअर पैशी काय असणार आहे, इंटेन्सिटी जास्त. आणि हेच जेव्हा लोक आजूबाजूला जातात तेव्हा त्यांची इंटेन्सिटी काय होत ती कमी होत जाते. हेच आपण बघितलं होतं इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी मध्ये. पुढे बघूया, इज इक्वल टू नंबर ऑफ लाईन्स ऑफ फोर्स अपॉन एरिया एनक्लोज्ड दॅट द लाईन्स ऑफ द फोर्स. म्हणजे नंबर ऑफ लाईन्स ऑफ फोर्स एका एरियामध्ये किती गेलेले आहेत त्याला काय म्हणतो आपण, इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी. मग तेच आपण लिहू शकतो, नंबर ऑफ लाईन्स ऑफ फोर्स इज इक्वल टू ई इंटू एरिया. त्याच्यानंतर इलेक्ट्रिक फ्लक्स म्हणजे काय हो, अतिशय महत्वाचा कन्सेप्ट आहे, याच्यावरतीच गॉस लॉ डिपेंड आहे. इलेक्ट्रिक फ्लक्स म्हणजे काय, अतिशय सोपं आहे. इलेक्ट्रिक फ्लक्स इज द मेजर ऑफ द इलेक्ट्रिक फील्ड थ्रू अ गिव्हन सरफेस. म्हणजे काय हो, एखाद्या सरफेस मधनं किती इलेक्ट्रिक लाईन्स गेलेले आहेत, यालाच काय म्हटलेलं आहे, इलेक्ट्रिक फ्लक्स, बरोबर आहे. बघा, ह्याच्यावरनं काय लक्षात येतं इलेक्ट्रिक फ्लक्स वरनं, तर एखाद्या इलेक्ट्रिक फील्डची स्ट्रेंथ किती आहे कुठल्याही डिस्टन्स वरती आपल्याला लक्षात येतं. बघा, इट इज अ वे ऑफ डिस्क्राइबिंग द इलेक्ट्रिक फील्ड स्ट्रेंथ ॲट एनी डिस्टन्स फ्रॉम द चार्ज कॉझिंग द फील्ड. म्हणजे आता मगाशीचं एक्झाम्पल जर का बघितलं तर लोकलचं एक्झाम्पल सांगितलं की काय असणार आहे, दरवाजापेक्षी फ्लक्स जास्त. जसं जसं आपण दरवाजापासून लांब जातो तसं तसं काय होणार आहे, लोक कमी, फील्ड कमी, फ्लक्स काय असणार आहे, कमी असणार आहे. एक्झॅक्टली. मग इलेक्ट्रिक फ्लक्स कसं फाइंड आउट करतात, तर द अँगल बिटवीन द इलेक्ट्रिक फील्ड व्हेक्टर ई काय आहे, इलेक्ट्रिक फील्ड आहे, अँड एरिया व्हेक्टर डीएस, एरिया व्हेक्टर डीएस बी थिटा. म्हणजे या दोघांमधलं अँगल आपण काय कन्सिडर करूया, थिटा आहे. देन इलेक्ट्रिक फील्ड पासिंग थ्रू एरिया डीएस, मग त्या इलेक्ट्रिक फील्ड ते जे काही फ्लक्स आहेत ते डीएस मधनं जे काही पास होणार आहेत त्याला काय म्हणतो आपण, फ्लक्स म्हणतो. मग कसे फाइंड आउट करणार, नंबर ऑफ लाईन्स ऑफ फोर्स इज इक्वल टू ई इंटू एरिया, हे आपल्याला माहिती आहे. मग नंबर ऑफ लाईन्स ऑफ फोर्सला काय म्हटलेलं आपण, डी फाय म्हटलंय, पर्टिक्युलर एरिया डीएस साठी. बघा आता, कंपोनेंट ऑफ डीएस अलॉंग ई म्हणजे काय हो, जे काही स्मॉल एरिया आपण घेतलेला आहे डीएस, सरफेस जो आहे त्याच्यात छोटासा पार्ट घेतलेला आहे डीएस एवढा. आपल्याला आपण हे बघितलेलं आहे की मोठ्यातनं छोटा पार्ट जर का घ्यायचा असेल तर आपण त्याला काय नोटेशन देतो, डीएस. अलॉंग ई म्हणजे काय, ई डायरेक्शननी, ज्या डायरेक्शननी फील्ड आहे, इंटू एरिया ऑफ डीएस. म्हणजे काय घेतलंय आपण, ज्या एरियामधनं इलेक्ट्रिक फील्ड पास होणार आहे तो एरिया आपण इथं घेतलेला आहे. मग तेच इक्वेशन फॉर्म मध्ये घेतलंय. मग समजा त्यांच्या दोन्ही म्हणजे इलेक्ट्रिक फील्ड आणि वेक्टर एरिया यांच्यातला अँगल जर का थिटा कन्सिडर केला तर मला इक्वेशन मिळालं ई डीएस कॉस थिटा. मग समजा कॉस थिटाची व्हॅल्यू जे काय असेल
त्याच्यावरनं आपल्याला त्याचं फील्ड फाइंड आउट करता येतं. मग त्याच्यासाठी माझ्याकडे 3 कंडिशन्स आहेत. ठीक आहे, बघा काय होतं. पहिली कंडिशन ही, ज्याच्यामध्ये इलेक्ट्रिक लाईन्स हे सरळ, ऑफकोर्स इलेक्ट्रिक लाईन्स आपल्याला माहिती आहे इलेक्ट्रिक फील्ड कसं असतो, एक तर ते पॅरलल असतात आणि ते इक्विडिस्टन्स असतात, हे आपण बघितलेलं आहे. मग हे जे चाललेले आहेत रेड कलरचे दिसतात आपल्याला, मग याच्यामध्ये मी एक काय ठेवलेलं आहे, प्लेन ठेवलेलं आहे, एक प्लेन ऑब्जेक्ट ठेवलेला आहे आणि हे इलेक्ट्रिक फील्ड काय होतं त्याला पेनिट्रेट होऊन पुढे चाललेलं. मग आता बघा एरिया वेक्टर कसा काढतात तर नीट लक्ष द्या मी काय म्हणते. आपण काय केलेलं आहे, एरिया वेक्टर जो कन्सिडर केलेला आहे हा काय आहे, हा स्मॉल आहे, छोटा, या सरफेसचा छोटा पार्ट आपण इथे कन्सिडर केलेला आहे. हे बघा हा वाला. मग याचा वेक्टर कुठल्या डायरेक्शनने असणार आहे बघा. कधी पण लक्षात ठेवा, एरिया वेक्टर जेव्हा आपण काढतो हा कंपल्सरी, हा नेहमी सरफेसला परपेंडिक्युलर असतो. एरिया वेक्टर ऑलवेज परपेंडिक्युलर टू सरफेस ऑफ जो काही ऑब्जेक्ट असेल तो. मग आता हा काय आहे, ऑब्जेक्टला इथे परपेंडिक्युलर आहे म्हणजे काय हो, 90 डिग्री आहे. मग त्याची डायरेक्शन कुठे मिळाली आपल्याला, इथे. आता बघा इलेक्ट्रिक फील्ड आणि वेक्टर, एरिया वेक्टर हे दोन्ही काय येतो, एकाच डायरेक्शनने आहेत. म्हणजेच काय हो, ते दोन्ही एकमेकांना पॅरलल आहेत. मग त्यांच्यातला अँगल किती असणार आहे, किती असणार आहे, 0. बरोबर आहे. मग अँगल 0 असला तर आत्ताच आपण इक्वेशन बघितलं काय हो, d इज इक्वल टू ई डी एस कॉस थिटा. मग कॉस 0 काय असतं, 1. कॉस 0 काय असतं, 1. मग इथं कॉस 0 1 असलं तर आपल्याला इथे या एरियाचा फ्लक्स किती मिळेल, फ्लक्स किती मिळेल, डी फाय इज इक्वल टू सिम्पली ई डी एस. ई डी एस आलं लक्षात. आता बघा हेच इलेक्ट्रिक फील्ड आहे, सेम काय, सेम तेच काय, इक्विडिस्टन्स आहेत आणि एकमेकांना पॅरलल आहेत. आता मी काय करणार आहे, हा जो सरफेस आहे हा थोडा मी काय करणार आहे, क्रॉस करणार आहे, इन्क्लाइन करणार आहे, तिरका करणार आहे. काय होईल, इलेक्ट्रिक फील्ड तरी सेम डायरेक्शनने आहेत, त्याच्यात तर काहीच चेंज नाही. पेनिट्रेट तर ते करतात, त्याच्यात पण चेंज नाहीये. पण आता बघा आपण काय म्हटलेलं आहे, जो एरिया वेक्टर आहे तो काय असतो, नेहमी सरफेसला परपेंडिक्युलर असतो. आता परपेंडिक्युलर कुठल्या डायरेक्शनने असणार आहे, हा या डायरेक्शनने असणार आहे. इथे काय असणार आहे, एरिया वेक्टर. आता हा एरिया वेक्टर आणि हे इलेक्ट्रिक फील्ड यांच्यामध्ये काय तयार झालं, अँगल क्रिएट झाला, तयार झाला. ओके, मग हा काहीतरी अँगल आपण कन्सिडर करूया, थिटा. बरोबर आहे, काय असणार आहे तो अँगल, थिटा. मग अगोदरच्या इक्वेशन मध्ये आपण बघितलं काय हो, की फ्लक्स इज इक्वल टू ई डी एस कॉस थिटा. मग आपल्याला इथं काहीतरी अँगल मिळाला, एक्झॅक्ट किती माहित नाही आपल्याला, म्हणून आपण हे इक्वेशन इथे आपल्याला फ्लक्स कसं फाइंड आउट करता येईल, ई डी एस कॉस थिटा. जो तुम्हाला इथे अँगल असणार आहे तो तुम्ही इथं पुटअप करणार, तुम्हाला इथलं काय मिळणार, तेवढ्या एरियाचं फ्लक्स फाइंड आउट करता येणार आहे. ओके, आणखीन एक कंडिशन. आता बघा तेच इलेक्ट्रिक फील्ड्स आहेत, सेम तेच पॅरलल आणि इक्विडिस्टन्स. बरोबर आहे. आता तो सरफेस मी काय केलाय, पूर्ण फ्लॅट केलेला आहे. बरोबर आहे, कसा केलेला आहे, फ्लॅट केलेला आहे, म्हणजे काय, पूर्ण आडवा धरलेला आहे. मग याच्यावरचं काय केलेलं मी, या सरफेसवरचा हा सेम तोच एरिया कन्सिडर केलेला आहे. आता हा एरिया काय, सेम तसंच एरिया वेक्टर काय मिळणार आहे आपल्याला, परपेंडिक्युलर टू द सरफेस. परपेंडिक्युलर टू सरफेस म्हणजे काय, हा सरफेसला असा परपेंडिक्युलर आहे. मग आता इलेक्ट्रिक फील्ड आणि एरिया वेक्टर मध्ये किती डिग्रीचा अँगल झाला, हा किती अँगल आहे, सेम किती, 90 डिग्रीचा. किती असणार आहे, 90 डिग्रीचा. हे दोन्ही म्हणजे एरिया वेक्टर आणि इलेक्ट्रिक फील्ड हे एकमेकांना परपेंडिक्युलर आहेत. मग मला इथं फ्लक्स किती मिळणार आहे बघा, इथं मला E that is electric field perpendicular to the vector area ds. Therefore हे आपलं मगाशीचं इक्वेशन बघितलं होतं, d phi that is the electric flux is equal to E ds cos theta. E ds cos किती ना, आता आपल्याला बघितलं आपण हे दोन्ही एकमेकांना
परपेंडिक्युलर आहेत, म्हणजेच काय हो, त्यांच्यामधला अँगल 90 डिग्री आहे. मग cos 90 किती येतं? 0. म्हणजेच काय हो, आपल्याला तिथं फ्लक्स किती मिळणार आहे? 0. बघा ना, आता हा आपण काय केलं, आडवा केलेला आहे ऑब्जेक्ट, म्हणजे याच्यातनं इलेक्ट्रिक फील्ड पास होतच नाहीयेत. जर का इलेक्ट्रिक फील्ड पास होतच नाहीयेत तर तिथं फ्लक्स प्रोड्यूस होणार आहे का हो? नाही. आलं लक्षात? पुढे आता बघा, आपण ह्याचं युनिट कसं फाइंड आउट करणार बघा. SI युनिट ऑफ इलेक्ट्रिक फ्लक्स. आपण आता फॉर्म्युला फाइंड आउट केला की काय, फाय इज इक्वल टू, दॅट इज आपण पूर्ण एरियाचा, जर का हा पूर्ण एरियाचा आपण काय करतोय, फ्लक्स फाइंड आउट केला तर आपल्याला काय मिळेल? फाय. काय मिळणार? फाय. स्मॉल एरियाचा डी फाय आणि टोटल सरफेसचा जर का आपल्याला एरिया फ्लक्स काढणार तर काय करणार आपण? टोटल इलेक्ट्रिक फ्लक्स काय कन्सिडर करणार? फाय इज इक्वल टू ई इंटू एस. एस म्हणजे काय? टोटल सरफेस. इज इक्वल टू, आता आपल्याला माहिती आहे इलेक्ट्रिक फील्डचं युनिट काय हो? व्होल्ट पर मीटर. हे आपण शिकलेलो आहे. आणि काय हा टोटल एरिया आहे. एरियाचं युनिट काय हो? मीटर स्क्वेअर. मग ह्याच्यात तर काय होणार आहे? डिनॉमिनेटरचा आणि न्यूमरेटरचा एक mm कॅन्सल होईल. त्यामुळे आपल्याला युनिट ऑफ फ्लक्स काय मिळणार आहे? VM. आलं लक्षात? ओके. पुढे आता आपण बघणार आहे, जाणार की गॉस लॉ. मग गॉस लॉ ऍक्च्युली काय रिप्रेझेंट करतो, काय सांगतो? तर हा गॉस लॉ सांगतो की रिलेशन बिटवीन इलेक्ट्रिक चार्ज अँड इट्स इलेक्ट्रिक फील्ड. हा काय सांगतो की रिलेशन सांगतो कुणातलं? इलेक्ट्रिक चार्ज आपल्याला माहिती आहे म्हणजे कोण? Q. आणि त्याचं फील्ड याच्यातलं तो काय सांगणार आहे आपल्याला? रिलेशन. मग त्याचं स्टेटमेंट काय आहे बघा, आपण हे पुन्हा बघणार आहे डिटेलमध्ये. द फ्लक्स ऑफ द नेट इलेक्ट्रिक फील्ड through a closed surface equals the net charge enclosed by the surface divided by epsilon 0. बघा नीट लक्षात. The flux of the net electric field म्हणजे काय? टोटल इलेक्ट्रिक फील्डचं काय आहे? फ्लक्स फाइंड आउट करणार आहे आपण. कुठला? थ्रू अ क्लोज्ड सरफेस. कुठल्या? क्लोज सरफेसचं. बघूया आता आपण काय आहे क्लोज सरफेस वगैरे. इक्वल्स द नेट चार्ज. नेट चार्ज म्हणजे काय? त्या क्लोज्ड सरफेस मधलं जेवढे काही चार्जेस असतील त्याला काय म्हणणार आपण? नेट चार्ज. एनक्लोज्ड बाय द सरफेस डिवायडेड बाय एप्सिलॉन 0. एप्सिलॉन 0 आपण बघितलेलं आहे. काय आहे एप्सिलॉन 0? एप्सिलॉन 0 इज द परमिटिव्हिटी ऑफ द फ्री स्पेस. बघा, मग गॉस लॉ काय करतो? गॉस लॉ प्रोव्हाइड्स इक्विव्हॅलंट मेथड टू फाइंड द इलेक्ट्रिक इंटेन्सिटी. गॉस लॉ मुळे आपल्याला काय मिळतं? आपल्याला मिळतं इलेक्ट्रिक इंटेन्सिटी किती आहे ते लक्षात येतं. इट रिलेट्स द व्हॅल्यू ऑफ field at a closed surface and the total charge enclosed by the surface. मग आपल्याला काय सांगतं? एखाद्या क्लोज्ड सरफेसचं फील्ड आणि त्या सरफेसनी काय केलेले आहेत? जे काही चार्जेस एनक्लोज केलेले आहेत त्याच्यातलं रिलेशन आपल्याला हे सांगतो. ठीक आहे, बघा पुढे. अ क्लोज सरफेस ऑफ एनी शेप, कुठल्याही शेपचं असू शकतं. बघा, सर्कल असेल, स्पियर असेल, सिलेंडर असेल, कुठलाही एखादा बटाटा जरी घेतला, पोटॅटो, तो सुद्धा शेप वेगळा असतो ना, तो कुठल्याही शेपचा असतो. त्यामुळे तो म्हणू शकतो आपण पोटॅटो ऑफ एनी शेप. ओके, विच एनक्लोज्ड नंबर ऑफ पॉझिटिव्ह इलेक्ट्रिक चार्जेस. म्हणजे एखाद्या कुठल्याही शेपच्या काय आहे? क्लोज्ड शेप. एनक्लोज्ड लक्षात ठेवा, क्लोज शेपचा. क्लोज सरफेस ऑफ एनी शेप, कुठल्याही शेपचा क्लोज सरफेस जर का आपण घेतला आणि त्यांनी पॉझिटिव्ह चार्ज एनक्लोज केले म्हणजे काय? त्याच्यामधले जे काही चार्जेस आहेत याचं काय आपल्याला रिलेशन फाइंड आउट करायचं आहे. बघा, आता आपण काय करणार आहे पहिल्यांदा. व्हॉट इज मीन बाय क्लोज्ड सरफेस? बघा, इथं दोन पॉट आहेत. पहिल्यांदा आपल्याला इथे एक ओपन सरफेस दिसतोय. इथं ओपन सरफेस मध्ये काय दिसतंय बघा, एक पॉट आहे. हा ओपन सरफेस आहे. लगेच लक्षात येतं काय हो? आता समजा तुम्हाला एकदम गंमत म्हणून सांगते. आता एखादी मुंगी किंवा त्यालाच म्हणू आपण आंट याच्यामध्ये असेल.
तर या अँटला जर का बाहेर यायचं असेल तर काय होईल हो? असा आत असलेला तो आणि असं काय होईल तो याच्यावरती चढेल आणि तो बाहेर येईल सिम्पली. हा आणि समजा त्याला इथून यायचं असेल, याच्यामध्ये पण एखादी मुंगी असेल आणि त्याला बाहेर यायचं असेल तर येऊ शकेल का होती इझिली? नाही. का नाही येऊ शकणार? कारण का हे काय आहे याच्यावरती आपण एक या स्पॉटवरती झाकण लावलेलं आहे. त्याच्यावरती आपण तो काय केलेला आहे? क्लोज केलेला आहे तो सरफेस. हा ओपन सरफेस काय केलेला आहे? युजिंग धिस नीडल काय केलेलं आहे आपण? क्लोज केलेलं आहे. मग आता त्या मुंगीला जर का बाहेर यायचं असेल तर या पूर्ण सरफेसला पेनिट्रेट करावं लागेल, छेदून वरती यावं लागेल. बरोबर आहे? आरपार यावं लागेल, त्याच्यासाठी त्याला काहीतरी होल करावं लागेल, खूप एफर्ट्स घ्यावे लागतील. बरोबर आहे? म्हणजे याच्यात लक्षात येते तुम्हाला की ओपन सरफेस आणि क्लोज सरफेस मधला फरक. ओपन सरफेस काय म्हणणार आपण? ज्याच्यावरती निडल नसणार आहे. याच्यामधनं काय होणार आहे? चार्जेस समजा ठेवले एक्झाम्पल तर काय होणार लागेल? तो इझिली बाहेर पडेल. पण समजा याच्यात असेल तर काय करावं लागेल? त्या लीडला, त्या झाकणाला पेनिट्रेट करून त्याला बाहेर यावं लागेल. दॅट इज द क्लोज सरफेस. लक्षात येत आहे? ओपन सरफेस आणि क्लोज सरफेस यातला फरक लक्षात येत आहे? पुढे आता आपण काय करणार आहे? एक इमॅजिन करणार आहे की एक सरफेस आहे, एक क्लोज सरफेस आहे. मी आता एकदम छान एक्झाम्पल घेतलं पोटॅटोचं, बटाटा. ठीक आहे. त्या पोटॅटोमध्ये काय केलंय आता? शेप घेतलाय मी तसा एक्झॅक्टली. तर एक पॉइंट ओ अशी मी पॉझिटिव्ह चार्ज कन्सिडर केलाय. मग आता इथं पॉझिटिव्ह चार्ज आहे म्हणजे इथं काय असणार आहे? त्याचे इलेक्ट्रिक फील्ड्स. बरोबर आहे? इलेक्ट्रिक फील्ड्स. मग आता इलेक्ट्रिक फील्ड आहे तर आपल्याला काय आहे? चार्ज आहे, क्लोज सरफेस आहे, इलेक्ट्रिक फील्ड आहे. आता मला काय काढायचं? तर मी काढणार आहे फ्लक्स काढणार आहे. बघा पहिल्यांदा इथं बघूया. इमॅजिन अ स्मॉल चार्ज प्लस क्यू प्रेझेंट ॲट अ पॉइंट ओ. ओ पाशी काय केलेलं आहे? मी एक पॉझिटिव्ह चार्ज ठेवलेला आहे. इनसाइड अ क्लोज सरफेस. आता मी तुम्हाला क्लोज सरफेसचं काय असतो ते सांगितलंय. इमॅजिन अन इन्फानाइट डेसिमल एरिया डीए. मी आता सांगितलं इन्फानाइट डेसिमल म्हणजे काय? अगदी छोटासा व्हेरी स्मॉल एरिया. ठीक आहे. आपण इथं काय कन्सिडर केलंय? दिस इज स्मॉल एरिया डीएस इन्स्टेड ऑफ डीए डीएस. ओके नो प्रॉब्लेम. ऑफ द गिवन इनरेग्युलर क्लोज सरफेस. इनरेग्युलर आहे, कुठल्याही शेपचा कन्सिडर केलेला आहे म्हणून काय म्हटलेलं आहे? इरेग्युलर क्लोज सरफेस. हा एक वेगळा घेतलाय, हा एक वेगळा घेतलाय, कुठलाही असू दे. मी सांगितलं याच्यामध्ये पॉझिटिव्ह चार्ज ठेवलेला आहे आणि इलेक्ट्रिक फील्ड. आणि हा बाहेरून कसा दिसेल? सगळीकडे असणार आहे इलेक्ट्रिक फील्ड, एनी डायरेक्शन. त्यामुळे आपल्याला असं दिसणार आहे. आता बघा इथे पुढे. आता या मॅग्निट्यूड किती असणार आहे या इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटीचं ॲट पॉइंट पी. आता मी इथं काय करणार आहे? हा एरिया घेणार आहे छोटासा डीएस हा. ठीक आहे. याचं मला काय काढायचं आता? इलेक्ट्रिक या पॉइंट पाशी इलेक्ट्रिक इंटेन्सिटी काढायचं आहे. कुठून? या ओ पॉइंट पासून. बरोबर आहे? जो पॉझिटिव्ह चार्ज ठेवलेला आहे तिथे ओ पॉइंट पाशी त्याचं मला काय काढायचं आहे? इंटेन्सिटी ॲट पॉइंट पी. पी इथं कुठं कन्सिडर केलेला आहे मी? हा जिथं एरिया आहे तर मी काय करणार आहे? हा पॉइंट असणार आहे पी. ओके. मग आपल्याला माहिती आहे की इलेक्ट्रिक इंटेन्सिटी काय हो? इक्वेशन आपण बघितलेलं आहे. E इज इक्वल टू 1/4πε0 Q अपॉन आर स्क्वेअर. आर काय असणार आहे हो? या ओ पॉइंट पासून या पी पॉइंट पासलं डिस्टन्स. आणि क्यू म्हणजे कुठला घेणार आहे आपण? हा चार्ज. इलेक्ट्रिक इंटेन्सिटी कुणाची असणार आहे? या इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी कुणाची असणार आहे? पॉझिटिव्ह चार्जची या पी पॉइंट पासली. ठीक आहे. ती किती मिळाली आपल्याला? E इज इक्वल टू 1/4πε0 Q अपॉन आर स्क्वेअर. पुढे आता कन्सिडर करूया. लेट theta be the angle subtended by the normal drawn to the area ds and the direction of E. आपण मगाशीच बघितलं काय हो? इक्वेशन बघितलेलं आहे. आता इथं काय झालेलं आहे? इलेक्ट्रिक फील्ड या डायरेक्शनने आहे. ठीक आहे. बघा इलेक्ट्रिक फील्ड काय आहे? या डायरेक्शनने आहे. ओके. आणि हा सरफेस एरिया घेतलेला आहे आपण. हा काय हो? आपण एरिया वेक्टर काय म्हटलेला आहे? परपॅन्डिक्युलर टू द काय असणार आहे? दॅट सरफेस. त्या सरफेसला परपॅन्डिक्युलर. बरोबर आहे? इथे असा. मग आता याला परपॅन्डिक्युलर आहे, इकडे इलेक्ट्रिक फील्ड आहे, म्हणजेच काय हो? यांनी काय केलेलं आहे? एरिया वेक्टरनी
ईशी म्हणजे काय, वेक्टर ईशी काय केलेला आहे, अँगल क्रिएट केलेला आहे. म्हणून आपण काय म्हटलंय, थिटा बी द अँगल सबटेंडेड बाय नॉर्मल, नॉर्मल म्हणजे काय, परपेंडिक्युलर, ड्रॉन टू द एरिया डीएस, डीएस ला काय केलंय आपण, परपेंडिक्युलर टाकलेलं आहे, अँड द डायरेक्शन ऑफ ई, यांच्यामध्ये काय आहे, अँगल आहे थिटा. द इलेक्ट्रिक फ्लक्स पासिंग थ्रू एरिया डीएस म्हणजे काय हो, या डीएस मधनं इलेक्ट्रिक लाईन्स किती पास झालंय, त्यालाच काय म्हणणार आपण, फ्लक्स म्हणणार. ओके, हेच आपण बघितलं ना, फ्लक्स म्हणजे काय, पर्टिक्युलर एरिया मधनं किती नंबर ऑफ लाईन्स पास झाले, त्यालाच काय म्हणणार आपण, फ्लक्स म्हणणार. मग आपण काय म्हटले बघा, द इलेक्ट्रिक फ्लक्स पासिंग थ्रू एरिया डीएस, डीएस एवढा आपण एरिया कन्सिडर केला, किती मिळणार आहोत, क्यू अपॉन 4 pi epsilon 0 r square cos theta ds. E ची व्हॅल्यू आपण काय केलेली आहे, इथं पुटअप केलेली आहे, क्यू अपॉन 4 pi epsilon 0 r square cos theta ds. आपल्याला फॉर्म्युला माहिती आहे, E इज इक्वल टू काय, डी फाय इज इक्वल टू काय असणार आहे, E cos theta ds. E ची व्हॅल्यू आपण काय केली, क्यू अपॉन 4 pi epsilon 0 r square ठेवली. मग क्यू अपॉन 4 pi epsilon 0, आता हे काय केलं बघा, थोडंसं रिअरेंज केलंय, ds cos theta अपॉन r स्क्वेअर. ओके, मग q अपॉन 4 pi epsilon 0 या ds cos theta अपॉन r स्क्वेअर ला मी काय पुटअप केलेलं आहे, नोटेशन d ओमेगा, काय पुटअप केलेलं आहे, d ओमेगा. ओके, बघा आता व्हॉट इज डी ओमेगा, डी ओमेगा आपण काय केलेलं आहे, सबस्टिट्यूशन कोणाबद्दल, ds cos theta अपॉन r स्क्वेअर साठी. मग काय हो हा, तर इज द सॉलिड अँगल सबटेंडेड बाय एरिया डीएस ऍट पॉइंट ओ. हा काय आहे, सॉलिड अँगल आहे. कुठून केलेला आहे, सबटेंडेड म्हणजे काय, तिथून काय केलेलं आहे, सबटेंडेड केलेलं आहे, कुठून, पॉइंट ओ पासून डीएस. म्हणजे कसं असेल बघा, आणि बघा नीट लक्ष द्या, सॉलिड अँगल म्हणजे काय बघा, आपण हेच बघितलेलं आहे, एनी शेपचा घेतलाय, मी इथं सर्कलचं घेतलेलं आहे. आता इथं दाखवताना आपल्याला छान लक्षात येईल, इथं आपण ओ पॉइंट ठेवलाय आणि इथं पी पॉइंट ठेवलेला आहे, बरोबर आहे. मग आता आपण काय केलं, एरिया हा डीएस कन्सिडर केला होता, मग तिथून काय केलेलं आहे आपण, जर का हा एरिया बाहेर काढला तर आपल्याला हा कसा दिसेल, असा कोन सारखा. ओके, काय दिसेल, कोन सारखा. बघा काय म्हटलेलं आहे, सॉलिड अँगल म्हणजे काय, सॉलिड अँगल इज द 3 डायमेन्शनल अँगल सबटेंडेड बाय एनी ऑब्जेक्ट ऍट अ पर्टिक्युलर पॉइंट इन 3D स्पेस. आता एनी पॉइंट म्हणजे कोण असणार आहे, आपल्या इथं ओ पॉइंट असणार आहे. या ओ पॉइंट पाशी काय केलेलं आहे, हा अँगल सबटेंड झालेला आहे 3 डायमेन्शनल मध्ये, म्हणून याला म्हटलेलं आहे सॉलिड अँगल. हा असा दिसतो. मग आपण असं एक्झाम्पल बघितलंय का, कुठे कुठला असा शेपचा दिसतोय का, बघा, हा आईस्क्रीमचा कोन, आईस्क्रीमचा कोन असतो ना, एका पॉइंट पाशी काय झालेला असतो, तो सबटेंड झालेला असतो एंडला, बरोबर आहे, तर तो सुद्धा सॉलिड अँगल आहे. आणखीन काय एक्झाम्पल सांगता येईल आपल्याला, हा शेंगाचं जे ते बागेच्या जवळ वगैरे शेंगा मिळतात की नाही भाजलेले, त्याचा जो कोन असतो, जो तयार केलेला असतो बघा, त्याच्यासाठी होल्ड करण्यासाठी, ते सुद्धा काय आहे, या शेपचा असतो ना, दॅट इज अ सॉलिड अँगल. ओके, त्याच्यानंतर आता तुम्ही बघत असाल एक एक्झाम्पल, आणखीन एक छान अगदी खायचं एक्झाम्पल म्हटलं की लवकर लक्षात राहतं ना, कलिंगड, बरोबर आहे, वॉटरमेलन. मग कलिंगडला जेव्हा घ्यायला जातो आपण, तेव्हा ते काय करतात, आपल्याला कट करून देतात, असा वर्ण स्क्वेअर असं कट करतात, आतपर्यंत घालतात आणि तो असा बाहेर काढतात पूर्ण, तो सुद्धा काय आहे, तो सुद्धा सॉलिड अँगल आहे. दिसतो ना आपल्याला 3D, हा आहे ना तो 3D, दॅट इज द एक्झाम्पल, बेस्ट एक्झाम्पल ऑफ काय आहे, जे तुम्हाला अगदी खाण्याचं एक्झाम्पल दिलं की लक्षात राहतं ना, दॅट इज द एक्झाम्पल ऑफ सॉलिड अँगल. बघ पुढे, द टोटल इलेक्ट्रिक फ्लक्स क्रॉसिंग द गिवन क्लोज्ड सरफेस म्हणजे काय हो, त्या सरफेसला कुठला घेतलेला आपण, डीएस एवढा सरफेस घेतलेला आहे, त्याला टोटल फ्लक्स किती पास झालेला आहे, बरोबर आहे, दॅट इज क्लोज्ड सरफेस म्हटले ना आपण, कॅन बी ऑप्टेन्ड बाय इंटिग्रेटिंग. इंटिग्रेटिंग म्हणजे काय हो, इंटिग्रेशन तुम्हाला झालेलं नाहीये अजून मॅथ्समध्ये. मी तुम्हाला एक छोटंसं एक्झाम्पल सांगितलं होतं, आठवतंय का, बघा अजून एकदा सांगते. मी तुम्हाला इंटिग्रेशन आणि डेरिव्हेटिव्ह कसं लक्षात ठेवायचं ह्याच्यासाठी मी तुम्हाला एक बुंदीचं लाडूचं एक्झाम्पल सांगितलं होतं, आठवतंय का,
हा, काय सांगितलं होतं? बुंदीचा लाडू जो असतो त्याच्यातले जे कण असतात, बुंदी असतात, हे काय असतात? अगदी अगदी व्यवस्थित मोतीचूर म्हटलं जर का तर अतिशय चांगलं. तर प्रत्येकाचे कण काय असतात? एकदम गोल गोल एकाच वेटचे, एकाच शेपचे असतात. बरोबर आहे? मग एका शेपचं जर का व्हॅल्यू आपल्याला कळाली, वेट जर का कळालं, डायमेन्शन जर का कळालं, तर आपण पूर्ण लाडूचं काढू शकतो की नाही? हा, तर त्याला काय म्हणतात? इंटिग्रेशन. आणि बरोबर त्याच्या अपोजिट पूर्ण लाडूचं तुम्हाला माहिती आहे व्हॅल्यू, डायमेन्शन्स, वेट, तर तुम्ही छोट्या पार्टचं जर का काढायचं असेल, एका दाण्याचं त्याच्यातला जो कण आहे किंवा त्याला एक छोटी बुंदी म्हणूया, त्याचं जर का तुम्हाला वेट, डायमेन्शन किंवा काय म्हणू आपण आता डायमेन्शन जे काय असेल ते काढायचे असेल, तर तुम्ही काय करणार? त्याचं डेरिव्हेशन करणार. ओके. आता आपण काय केलं होतं? एक छोट्या बुंदीचं काढलं होतं. म्हणजेच काय? छोट्या डीएस एवढ्या स्मॉल एरियाचं काय काढलं होतं आपण? फ्लक्स फाइंड आउट केलं होतं. त्याला नेमिंग दिलं होतं आपण डीएस. आता मला काय करायचंय? पूर्ण सरफेस, हा जो सरफेस आपण घेतलेला आहे की नाही, या पूर्ण सरफेसचं काय काढायचंय मला? त्याच्यावरती याचं किती काय काढायचं आपल्याला? इलेक्ट्रिक फ्लक्स फाइंड आउट करायचं आहे. मग आता काय करणार मी? त्या स्मॉल डीएसचं काय करणार आहे? इंटिग्रेशन घेणार आहे. बघा, इंटिग्रेशन डीएफ आय इज इक्वल टू एस इंडिकेट्स काय हो हा एस? ह्याला म्हणतात लिमिट. डिटेलमध्ये तुम्हाला मॅथ्समध्ये होईल, तरी पण सांगते. दिस एस इंडिकेट्स लिमिट. एस म्हणजे काय? पूर्ण सरफेसचा काढणार आहे ना. आपण हा सरफेस काय कन्सिडर केला आहे? एस कन्सिडर केलेला आहे. म्हणून काय म्हटलं आपण इथं? लिमिट एस केलेला आहे. इज इक्वल टू, आता डी ची व्हॅल्यू आपल्याला काय मिळाली होती? एडीएस इज द इंटेन्सिटी. ओके, इथं फाइंड आउट केलं होतं आपण ई इंटू डी एस. इथं काढलं की नाही? ई इंटू डी एस. इथे बघा, डी इज इक्वल टू ई इंटू डी एस स्मॉल एरियासाठी. आता आपण काय करणार आहे? पूर्ण एरियासाठी, सरफेससाठी, एस साठी काढायचंय. म्हणून काय केलेलं आहे आपण? त्याचं इंटिग्रेशन. आता ईची ह्याचं व्हॅल्यू तर आपण फाइंड आउट केली होती. काय हो ईची व्हॅल्यू? क्यू अपॉन 4 पाय एप्सिलॉन 0 आणि डी ची व्हॅल्यू पण आपण सगळं इक्वेशन ठेवून डी ओमेगा मिळालं होतं. मग आता बघा, क्यू कॉन्स्टंट आहे, चार्ज चेंज होतोय का? नाही, म्हणजे तो काय असणार आहे? कॉन्स्टंट. अपॉन 4 काय आहे? कॉन्स्टंट व्हॅल्यू आहे. पाय काय आहे? कॉन्स्टंट व्हॅल्यू 3.14 कॉन्स्टंट व्हॅल्यू आहे. एप्सिलॉन 0 तुम्ही मीडिया चेंज करताय का? एप्सिलॉन 0 इज द परमिटिव्हिटी ऑफ फ्री स्पेस. चेंज करताय का? नाही, तोच आहे. ते सुद्धा काय आहे? कॉन्स्टंट. हे सगळे बाहेर काढले. आता चेंज कोण होतंय? चेंज कोण होतंय? डी ओमेगा चेंज होतंय. व्हॉट इज डी ओमेगा? इज द सॉलिड अँगल. काय असणार आहे हा? सॉलिड अँगल सबटेंडेड बाय एंटायर क्लोज सरफेस ॲट पॉइंट O. हे आपण बघितलेलं आहे. आता त्याची व्हॅल्यू काय आहे बघा? त्याची व्हॅल्यू आहे 4 पाय. याचं डेरिव्हेशन आपल्याला नाहीये. फक्त लक्षात ठेवा की त्याची व्हॅल्यू काय ती? 4 पाय. ओके. सॉलिड अँगल सबटेंडेड बाय एंटायर क्लोज सरफेस ॲट पॉइंट O. हे काय आहे? 4 पाय. पुढे ही व्हॅल्यू इथं पुटअप करूया. काय मिळेल? क्यू अपॉन 4 पाय एप्सिलॉन 0 इंटू 4 पाय. 4 पाय गेट कॅन्सल. काय मिळेल मग मला? टोटल फ्लक्स एनक्लोज्ड बाय दॅट सरफेस काय मिळणार आहे? प्लस क्यू. प्लस क्यू का? तो चार्ज आपण काय घेतला होता? प्लस क्यू अपॉन हा काय राहिलाय? एप्सिलॉन 0. एप्सिलॉन 0 काय आहे? परमिटिव्हिटी ऑफ फ्री स्पेस. ओके, पुढे बघा. मग समजा क्लोज सरफेससाठी आपण एखाद्या छोट्या क्लोज सरफेससाठी किती मिळालं आपल्याला? Q1 अपॉन एप्सिलॉन 0. मग समजा तो Q2 चार्ज घेतला, Q2 चार्जसाठी घेतला, तर किती मिळेल मला? Q2 अपॉन एप्सिलॉन 0. समजा दुसरा चार्ज त्याच सरफेसमध्ये समजा Q3 असेल, तर मला काय मिळेल? Q3 अपॉन एप्सिलॉन 0. समजा Q4 असेल चार्ज तिथे, तर काय मिळेल? Q4 अपॉन एप्सिलॉन 0. असे समजा नंबर ऑफ चार्जेस त्या सरफेसमध्ये एनक्लोज असतील, तर मला टोटल फ्लक्स किती मिळेल? प्रत्येकाचं वेगवेगळं असणार ना, बरोबर आहे? किती असणार आहे ते? Q अपॉन एप्सिलॉन 0. आता Q1 चार्ज असेल तर Q1 अपॉन एप्सिलॉन 0. Q2 चार्ज असेल तर Q2 अपॉन एप्सिलॉन 0. मग टोटल फ्लक्स मला किती मिळेल जर का n नंबर ऑफ चार्जेस असतील तर? बघा,
Q1 upon epsilon 0 plus Q2 upon epsilon 0 plus Q3 upon epsilon 0 and so on Qn upon epsilon 0 is equal to summation. याचं मिनिंग माहिती आहे तुम्हाला, म्हणजे काय, ऍडिशन ऑफ दिस ऑल. I is equal to, आता बघा I इंडिकेट्स काय ठेवली लिमिट 1 to n, म्हणजे ही व्हॅल्यू काय असू शकेल, 1 सुद्धा असू शकेल किंवा n पर्यंत सुद्धा असू शकेल, अपॉन हे जनरल इक्वेशन झालंय, अपॉन एप्सिलॉन 0. मग हे स्मॉल चार्जेस आहेत, त्यालाच आपण काय पुटअप केलं आता, कॅपिटल क्यू. ह्याला काय पुटअप केलं आता आपण, या QI ला कॅपिटल क्यू मेन्शन केलेलं आहे. व्हॉट इज कॅपिटल क्यू बघूया आपण ते. कॅपिटल क्यू इज द टोटल चार्ज विथ इन द सरफेस. हे कॅपिटल क्यू काय असणार आहे, टोटल चार्ज विथ इन द सरफेस. आता बघा इथे बघा, आता 3 डायग्राम्स तुम्हाला दिसाय, नीट लक्ष द्या. बघा पहिली डायग्राम काय हो, बघा चार्ज कसा आहे, पॉझिटिव्ह चार्ज आहे, बरोबर आहे. त्यामुळं इथून जे फ्लक्स, इथले जे फ्लक्स असणार आहेत ते काय असणार आहेत, बाहेरच्या डायरेक्शननी. आपल्याला माहिती आहे, आपण हे शिकलेलं आहे त्याची प्रॉपर्टी काय, जेव्हा चार्ज पॉझिटिव्ह चार्ज असतील तर त्यांची डायरेक्शन काय असते, आउटवर्ड डायरेक्शनला. त्यामुळे हे काय आहेत, आउटवर्ड डायरेक्शनला आहेत. दुसरी डायग्राम बघा, इथं काय आहे, चार्ज निगेटिव्ह आहे. आपल्याला हे सुद्धा बघितलं, निगेटिव्ह डायरेक्शनला असेल तर त्याची, निगेटिव्ह चार्ज असेल तर त्याची डायरेक्शन काय असणार आहे, इनसाइड असणार आहे. म्हणून आपल्याला इथं काय मिळाले, डायरेक्शन त्या फ्लक्सची इनसाइड आहे. आता तिसरी डायग्राम बघा, थोडी वेगळी आहे. आता काय केलेलं आहे, हा जो क्लोज सरफेस आहे, सरफेस तर क्लोजच आहे, हा जो चार्ज आहे हा काय केलेला आहे, बाहेर ठेवलेला आहे. हा चार्ज काय केलेला आहे, बाहेर, त्या सरफेसच्या बाहेर ठेवलेला आहे. आता या सरफेसच्या बाहेर जो ठेवलेला चार्ज आहे, इथून जे इलेक्ट्रिक फील्ड तयार होणार आहे, बरोबर आहे. मग आता इलेक्ट्रिक फील्ड मुळे काय असणार आहे, पर्टिक्युलर एरियामध्ये काय असणार आहे, इलेक्ट्रिक फ्लक्स सुद्धा असणार आहे, फ्लो होणार आहे. मग आपल्याला इथं पूर्ण जर का फ्लक्स बघायचा असेल, ड्यू टू दिस चार्ज आउटसाइड, कुठे ठेवलेला आहे, आउटसाइड ठेवलेला आहे सरफेसला, तर तो किती मिळेल या सरफेसमध्ये, 0. का, बघा नीट लक्ष द्या. आता याच्यामधनं या चार्ज मुळे इथं किती चालले, तो इनसाइड द सरफेस फ्लक्स जेवढे काही चाललेले आहेत तेवढेच फ्लक्स याच्या बाहेर पडायला लागले. म्हणजे असं म्हणूया, द चार्जेस प्लेस्ड आउटसाइड अ क्लोज सरफेस पेनिट्रेट द सरफेस ऑन वन साइड, बरोबर आहे, पेनिट्रेट द सरफेस ॲट वन साइड, कुठल्या साइडला, इथून पेनिट्रेट व्हायला लागलेत आत, अँड लिव्ह आउट, म्हणजे काय, बाहेर पडायला लागलेत इथून, आउट इट ऑन द अदर साइड, म्हणजे दुसऱ्या साइडकडनं ते बाहेर पडायला लागलेत, बरोबर आहे. म्हणजे कमिंग अँड आउट गोईंग, म्हणजे काय, इथून आत येणारे आणि इथून बाहेर जाणारे फ्लक्स काय झाले, सेम झाले, पण डायरेक्शन काय असणार आहे, अपोजिट, बरोबर आहे. त्यामुळे नेट फ्लक्स या क्लोज सरफेसला मला काय मिळेल, नेट फ्लक्स या क्लोज सरफेसला काय मिळेल, 0. म्हणून काय म्हटले बघा, फ्लक्स ड्यू टू चार्ज आउटसाइड अ क्लोज सरफेस इज 0. लक्षात आलंय. पुढे मग गॉस लॉ काय सांगतो, आपण मगाशीच इक्वेशन बघितलं, द फ्लक्स ऑफ द नेट इलेक्ट्रिक फील्ड थ्रू अ क्लोज सरफेस equals the net charge enclosed by the surface divided by epsilon 0. Epsilon 0 is the permittivity of free space. हे काय मिळालं मग, आपण इक्वेशनच्या फॉर्म मध्ये लिहू शकतो, इंटिग्रेशन ऑफ E इंटू ds. म्हणजे काय, पहिल्यांदा आपण काय करणार, इलेक्ट्रिक फ्लक्स, बरोबर आहे, कुठल्या, स्मॉल ds वरती, म्हणजे काय, स्मॉल एरिया ds वरचं काढणार, त्याचं इंटिग्रेशन घेणार, मग आपल्याला ते काय मिळेल, काय मिळणार आहे, Q अपॉन एप्सिलॉन 0. व्हॉट इज Q? Q इज द टोटल चार्ज विदिन द सरफेस.